दादा चला लवकर फोटो पेपर का असलेलं तुम्हाला प्रेम भाई चव्हाण यांचं स्वागत हनुमान शिंदे अनिल साळवे यांचं स्वागत आपल्यामध्ये श्री भाऊसाहेब जगताप यांचं स्वागत दीपक भाऊ खत्री करतील. जोरदार टाळ्या वाजवा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, शाही रत्न अण्णाभाऊ साठेंचा, रशियाला बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लोकशाहीर साहित्यरत्न रशियाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पवाडे म्हणणारे आमचे सर्वांचे महामानव श्री अण्णाभाऊजी साठे साहेब यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आम्ही संभाजी सेनेच्या वतीने या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक दीपक खेत्रे, श्री नाडे मामा, उत्सव समिती अध्यक्ष विनोद वेलदोडे, आमचे संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुरेशजी ढवळे साहेब, विनोदजी दिवेकर, बालाजी हिवाळे, सुनीलजी वाहुळ, दिलीपजी चव्हाण साहेब, आदरणीय श्री तांडव साहेब, प्रदीपजी जाळ सर, उपस्थित सर्व समाज बांधव व सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आलेले सर्व बांधव सर्वांच्या वतीने यावेळेस माझ्या वतीने व आपण यावेळेस सर्वांना जयंतीनिमित्त आपण सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. यानंतर आदरणीय श्री आमची जयंतीनिमित्त उत्सव साधून आज लोकमान्य टिळक साहेब यांची सुद्धा आज पुण्यतिथी आहे. या निमित्त बी आम्ही हे करतो आणि या ठिकाणी मी आज आमचे सुरेशजी ढवळे पाटील यांना मी संभाजी सेनेचे जिल्हा अध्यक्ष या नात्याने यांचा शहराच्या व जिल्ह्याच्या त्यांच्या हाताने समाजकार्य घडावे, बहुजनांच्या विकासासाठी त्यांनी कार्य करावी म्हणून मी त्यांना या ठिकाणी संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पदवी या ठिकाणी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देत आहे. तुमची नियुक्ती झाली संभाजी सेनेकडून, तर तुमचं पुढचं वाटचाल काय राहणार आहे? समाज कार्यासाठी माझी समाज कार्यासाठी माझं पूर्ण योगदान राहणार आहे. सहकार राहणार, सहकार्य करणार. बरं बरं. ज्येष्ठ समाज सुधारक यांचा आज 105वी जयंती या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर वाशियाच्या वतीने या ठिकाणी साजरी होत आहे. त्यांच्या कार्याला छत्रपती संभाजीनगर वाशियाच्या तर्फे सर्वांचं या ठिकाणी अभिवादन. आदरणीय अण्णाभाऊ साठेंनी जे तळागाळातल्या लोकांसाठी, सर्व जनतेसाठी कुठलेही जातीभेद, वंशभेद न करता आपल्या साहित्यातून, लेखणीतून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. आणि हा आदर्श जवळपास 105 वर्षापासून 105 वर्ष झाले तरी त्यांना आपण या ठिकाणी अभिवादन करतो. नाहीतर आपल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील कुठल्याही व्यक्तीला आपण नाव जर सांगा म्हटलं तर नाव सांगता येत नाही. म्हणून बहुजन जसे महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊंनी त्यांना गुरु मानलं होतं आणि त्यांच्या विचारधारेला अण्णाभाऊंनी पुढे नेलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीश्री लवजी साहेबांचा, क्रांतीश्री लवजी साहेबांचा. सर्व महापुरुषांना अभिवादन करून बिल्ला घे
आज जिल्हा घेऊन साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना एवढंच सांगेन की अण्णाभाऊ साठे यांचा लढा हा साहित्य परिवर्तनाचा आणि समाज परिवर्तनाचा लढा होता. अण्णाभाऊ साठे यांनी आम्हाला सांगितलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. गुलामीच्या चिखलात ऋतूनी का बसला ऐरावत. अंग झाडून निघ बाहेर सांगून गेले मज भीमराव. जयंतीच्या निमित्ताने मी परत सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अण्णाभाऊंचं जे कार्य अपूर्ण राहिलेलं आहे ते अपूर्ण कार्य समाज बांधवांनी सर्वांनी संघटितपणे मिळून पुढे नेण्याचं काम करायला पाहिजे. आणि या सरकारला मी अशी विनंती करेल की अण्णाभाऊ साठे हे या भारत देशातील एक महापुरुष होते, म्हणून अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मी सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी विनंती बांधवांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज मित्रांनो, आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज अण्णाभाऊ साठ्यांची जयंती आहे आणि अण्णाभाऊ साठ्यांनी तसेच माझं अनिल भाऊ साळवेंनी सांगितलं, जग बदल घालून घावं माझा सांगून गेले भीमराव. हे आम्ही ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला होता, अण्णाभाऊ साठेंनी एक नारा लावला होता, ही आज़ादी झूठी है देश की जनता भूखी है. ही आज़ादी झूठी है देश की जनता भूखी है. आजही ही काँग्रेस बीजेपी सरकार आजही आम्हाला शिक्षणापासून वंचित करीत आहे. आजही आमच्या हक्कापासून आम्हाला आजही वंचित करीत आहे. एक नागनाथ आहे, एक साबनाथ आहे. भाजप हे नागनाथ आहे आणि काँग्रेस हे साबनाथ आहे. म्हणून मी सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा जो आपल्याला अधिकार दिलेला आहे, खऱ्या जयंतीनिमित्ताने जर मतातून मतपेटीतून आपले जर आमदार खासदार नगरसेवक जर झाले तर नक्कीच आपल्याला आपल्या समाजाला न्याय मिळेल. आणि ह्या जयंतीनिमित्ताने मी सगळ्याला शुभेच्छा देतो. आपण मतदान विकू नये असे मी सगळ्यांना शुभेच्छा देऊन इथंच मी संपत जय भीम जय बुद्ध. डॉक्टर अण्णाभाऊ साठे थोर साहित्यिक यांचा जयंतीचा कार्यक्रम देशामध्ये विशेषतः रशिया या जागतिक महासत्तेमध्ये सुद्धा हा त्यांची जयंती साजरी होत आहे. भारतामध्ये तळागाळातील सर्व जनता अण्णाभाऊंच्या साहित्याला, अण्णाभाऊंच्या कार्याला प्रेरित होऊन त्यांनी या जगाला, या देशाला दिशा दाखवण्याचं काम केलं. अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा पुकारला. कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य घातलं. असे महान, ज्यांनी दिवस शाळेत शिकले पण एक डॉक्टर झाले, असे महान अण्णाभाऊ. त्यांचं साहित्य महिनाभर जरी आपण या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला तरी कमी आहे. आणि जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या त्यांच्या बाबासाहेबांना समर्पित अशा त्यांच्या या कवितेला आज या ठिकाणी मी नतमस्तक होतो. आणि मी आज अण्णाभाऊंना या ठिकाणी अभिवादन करतो व त्यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. लोकशाहीर साहित्यरत्न रशियाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पावडा म्हणणारे डॉक्टर साहित्यरत्न श्री अण्णाभाऊ साठेजी यांच्या 105व्या जयंतीनिमित्त या प्रसंगी उपस्थित नगरसेवक श्री कमलाकर अण्णा जगताप, नगरसेवक श्री नरोटे साहेब, नगरसेवक श्री सुनीलजी जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी डांगे, भीमशक्तीचे श्री भाऊसाहेबजी नवगिरे, उत्सव समितीचे आयोजक श्री दीपकजी खेत्रे,
श्री गणेशजी गरणवाल, भाजपचे युवा नेते राजूजी वडागळे, आमचे संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशजी ढवले पाटील, भीम समाज आपले BSPचे आदरणीय श्री राजूभाई केदार, BSPचे युवा नेते अनिल भाऊ साळवे साहेब, उपस्थित आदरणीय तांडव साहेब, श्री बालाजी हिवाळे, विनोदजी दिवेकर, उपस्थित सर्व समाज बांधव व स्वप्नीलजी डुबे, श्री माने पाटील, या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं. सर्वांच्या वतीने सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राजू दीपक खेत्रे आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. घरच्या गरिबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही, पण तरी अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिमेच्या जोरावर, लेखणीच्या बळावर साहित्य क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली. त्यांनी सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून लेखन केले. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लावणी यांची निर्मिती केली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. त्यांची मुंबईची लावणी माझी मैना गावाला राहिली ही लावणी अविस्मरणीय आहे. आजही त्यांचे साहित्य प्रत्येकाच्या मनावर राज्य करीत आहे. लोकशाहीर हा शब्द उच्चारल्यावर एकच नाव व एकच मूर्ती डोळ्यासमोर येते, ती म्हणजे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला, पण आजही त्यांच्या साहित्यातून ते आपल्यामध्येच आहे. एवढेच म्हणेन, अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती. बलाबलांना घाम फोडणारी तिला धार होती. शासन करतेच पण त्यांच्या लेखणीचा धाक होता. आमचा नेता लाखात नाही तर करोडोत एक होता. आमचा नेता लाखात नाही तर करोडोत एक होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी, जय अण्णाभाऊ साठे. अरे बाळू भाऊ, वाढदिवस तुमचा. मामा या ना, या मामा इकडे. या मामा या ना भाऊ, या या संतोष भैया ना. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा. असलेल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आज सर्व इथं जनसमुदाय, आपला सर्व रहिवासी, आपल्या आंबेडकरकडे सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वप्रथम मी सर्वांना आज जयंतीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व या कार्यक्रमासाठी सर्वजण इथं आलात त्यांचे मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आज जे जयंतीनिमित्त जे संयोजकांनी जो कार्यक्रम घडून आणला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण की जयंती एवढ्या उत्साहामध्ये जी साजरी होती, यामागे ज्या मुलांचे श्रम असतात, संयोजकांचे श्रम असतात, ते आजच्या दिवशी तुम्हाला दिसत असेल. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. व अण्णाभाऊ साठे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते एवढे आज मोठे साहित्यिक आहे की 7 समुद्र पार विदेशामध्ये जाऊन त्यांनी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जो इतिहास त्यांनी पोवाडेदारांनी सांगितला आहे, जो पुन्हा देशाला कळवला, एवढं महान व्यक्तिमत्व आज जयंती आहे. त्यानिमित्त पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अंबिकानगर, येंटूर, सिडको, मुकुंदवाडी या पंचक्रोशीतील सर्व समाज घटक आज या जयंती साजरा करण्यासाठी आज एकत्र आलेले आहेत. आणि या जयंती दरवर्षीप्रमाणे आमचे खेत्रे असतील, आमचे सर्व मित्रमंडळी असतील, आजचा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयंती साजरी केली. आत्ताच आपण बघितले की सर्व समाज मित्रांनी इथे एकत्र येऊन अभिवादन केलेलं आहे. आणि यापुढेही असंच सर्व समाज बांधव मिळून आम्ही ही जयंती अधिक मोठ्या प्रमाणात साजरी करणार. आणि या कार्यक्रमासाठी आमचे दीपक खेत्रे असतील, त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील, या सर्वांचे मी आणि सर्वांचे इथं धन्यवाद मानतो. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मित्रमंडळ यांचे एकदा
सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंचं नातं काय होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला सत्तेत जायला पाहिजे, काय या देशाची शासनकर्ती समाज तुम्हाला बनायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले नाही की फक्त महाराष्ट्रात या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं समाज म्हणजे आपण सगळे. पण आता गोष्ट कशी झाली, आपण सगळे महापुरुष जाती जातीमध्ये वाटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराकडे होते. अण्णाभाऊ साठे क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी मातंगामध्ये धर्मकार समाजांनी या महापुरुषांनी कधीच जातीभेद केला नाही. छत्रपती शाहू महाराज कोणी आमचे पाहुणे होते का हो? क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आमचे नातेवाईक होते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी आमचे पाहुणे होते? परंतु या तळागाळातील समाजाला या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, अन्यायापासून दूर करण्यासाठी हजारो वर्षापासून गुलाबीत असलेल्या या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या महापुरुषांनी काम केलं. छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिलं. त्या आरक्षणाच्या जोरावरती आज आमच्या मायमावल्या, आमचे बंधू, कोणी नगरसेवक होतात, कोणी खासदार होतात, कोणी आमदार होतात. परंतु बाबासाहेबाला फक्त महारांचंच नेतं, बौद्धांचंच नेतं ही मानण्याची चूक जर आम्ही करत आहोत तरी फार मोठी घोडचूक आम्ही. डॉक्टर बाबासाहेबांनी जर फक्त बौद्धाचंच काम केलं असतं मित्रांनो आणि माय मावल्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर फक्त बौद्धाचंच काम केलं असतं तर 340 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सगळ्यात पहिल्या मतासाठी नसतं लिहिलं आणि नंतर त्यांनी आपल्या जातीचा विचार केला. 342 ओबीसी भगिनींचं हिंदू कोड बिल जे तत्कालीन सरकार मान्य करत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. का? कारण या बहुजन समाजातील ओबीसी स्त्रियांना हिंदू कोड बिल हे सँक्शन झाल्यामुळं त्यांना पोटगीचा अधिकार मिळाला, त्यांना आपल्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा मिळाला, आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा मिळाला. आणि ही जर खरी कोणाची देण असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच महार समाजाचा जातीभेद केला नाही. परंतु आम्ही असे लोक आहे की आम्ही या सगळ्या महापुरुषांना जाती जातीमध्ये वाटून घेण्याचं महापाप करत आहोत. आजही आपण सत्तेपासून दूर आहोत. जी सत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आणि आम्हाला सत्तेत जावं म्हणून सत्ता केली, आजही दुसरेच लोक त्या सत्तेचा सहभाग घेत आहेत, फायदा घेत आहे आणि आजही आपण त्यांच्या जटाया उचलण्याचं काम करत आहोत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे आणि सगळ्यात साधा आणि सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक गुरुमंत्र दिलेला आहे, मतदानाचा अधिकार, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप भांडून फांडून आणलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मतदानाचा अधिकार दिला ना त्यावेळेस कृपलानी नावाचा त्यावेळेसचा खासदार होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मतदानाचा अधिकार घेऊन संसदेच्या बाहेर आले आणि संसदेच्या बाहेर आल्यानंतर हसत हसत चालत असताना कृपलानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला, बाबासाहेब आज खूप खुश आहात म्हणे तुम्ही. आज खुश आहे कारण मी माझ्या दीनदलित आणि बहुजन समाजाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे म्हणे. आणि त्या आपल्या येतो सिडको परिसराच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जयंती साजरी होत आहे. आमचे सहकारी बबन केंद्रे, विनोद येलदोडे, सखूबाई केंद्रे त्यांचे सर्व महिला मंडळ वेगळ्या आणि वेगळ्या कार्यक्रमाला सातत्यानं आम्हाला येण्याचा योग होतो.
त्या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असलेले ज्यांच्या हातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी निवड झाली त्याचे आमचे सहकारी राजू थोळस, आमचे दुसरे सहकारी व्यक्तीचे नेते रामदेव चव्हाण, शहराचे सहसचिव बापू दुबे, प्रकाश सानप, सचिन टिंबे, कायदारे लाखे केले ते आपल्याच गावातील आपल्याच परिसरातील आमचे दुसरे सहकारी मित्र अनिल साळवे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. कारण अनिल साळवेंनी आत्ताच सांगितलं अण्णाभाऊ साठे यांच्यावर विविध पैलूवर त्यांनी आपले विचार मांडले. मला या ठिकाणी मुद्दामून सांगावंसं वाटतं आपल्यामधलाच एक तरुण सहकारी मग तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेस असं आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अनिल साळवे मला आपल्याला धन्यवाद मानावंसं वाटतं की आपण ज्या पद्धतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडले आणि आज ते खरे विचार समाजाला समजून सांगण्याची गरज आहे. कारण आज आपण बघितलं असं ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुठली साधनं नसताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून समाज एकत्र करण्याचं काम त्या काळामध्ये केलं. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला समाज सगळ्या सोयीसुविधा सगळ्याला उपलब्ध आहे. आज खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, जे जे महापुरुष आहे त्यांचे विचार आज खऱ्या अर्थानं आपल्याला समाजाला नवीन पिढीला पटवून देण्याची गरज आहे आणि ते काम अशा जयंतीच्या कार्यक्रमातून निश्चितपणानं होतं. परत एकदा मी आपल्या सर्वाला आम्हाला या ठिकाणी बोललं मान सन्मान दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. आपल्या परत एकदा आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो हॅलो आज या ठिकाणी होत असलेल्या साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती या कार्यक्रमासाठी आज आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि या कार्यक्रमासाठी आज प्रामुख्याने उपस्थित असलेले महानगरपालिकेचे गटनेते सन्माननीय भाऊसाहेबजी जगताप, त्यासोबतच आत्ताच आमचे काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे सचिव म्हणून त्यांची निवड झाली असे आमचे सन्माननीय अशोकभाऊ डोळस, त्यासोबतच आमचे पप्पूभाऊ ठोबे, आमचे राजूभाऊ शिंदे व आत्ताच खरोखरच पूर्ण अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व डॉक्टर आंबेडकरांच्या विषयावर एकदम सखोल मार्गदर्शन केले असे आमचे मोठे बंधू अनिल भाऊ साळवे, त्यासोबतच आमचे दोन सैनिक आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडून या ना तुम्ही. अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण, शब्दाची खाण महाराष्ट्राची शान, बहुजनाची आण अण्णाभाऊची लेखणी आहे जगातली. साहित्यातून ज्यांनी उंचावली अपेक्षितांची मान, त्या अण्णाभाऊंनी मिळवला रशेताही सन्मान. अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले दुःख हातून फुलायला लागले, तर हाताच्या रेषावर नाही तर हाताच्या बेगावर भविष्य दिसू लागले. आज जे काही जे आहे आम्ही फक्त अण्णाभाऊ साठेमुळे आहे. आज समाजात त्यांनी जगण्याचा खूप मोठा सन्मान दिला आम्हाला. आम्ही त्यांचे आभार मरेपर्यंत विसरणार नाही.
आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फक्त आम्ही एकच म्हणणार, जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे, जय भीम जय शिवराय. तुमचं नाव? माझं नाव रेखा संजय पाटील. जय लहुजी जय शिवराय जय भीम. आज अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंतीनिमित्त सर्वांना अभिवादन करतो. माझं नाव सोनल प्रकाश देसाई. एक मिनिट ते त्यांना जाऊ. ओके. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना अभिनंदन. 105वी जयंतीने आपण आज 1 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करत आहोत. सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. जग बदल घालून घाव आम्हा सांगून गेले भीमराव. त्यांनी आपले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परत आपले महान थोर समाजसुधारक पुरुष यांना सर्वांना मानाचा मुजरा करते. माझं सोनल प्रकाश देसाई नाव आहे. मी जालना येथून बोलवून थँक्यू.